ते म्हणे तुमचा रात्री मारायला म्हणे आम्ही शब्द बोलत हो का मला मग हे निघाले काम कोणी कशाबद्दल नाशिकमध्ये बनावट अधिकाऱ्यांची टोळी जेरबंद, पानटपरी चालकाकडे लाखोंची खंडणी मागितल्याचा आरोप. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. फूड अँड ड्रग्ज विभाग तसेच मानवाधिकार संस्थेचे अधिकारी असल्याचे भासवत एका पानटपरी चालकाकडे तब्बल 10 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. जेलरोड परिसरातील शिवाजीनगर बस स्टॉप जवळील पानटपरीवर 3 पुरुष आणि 3 महिला कारमधून आले. त्यांनी स्वतःची ओळख अधिकारी म्हणून करून देत गुटखा विक्रीच्या नावाखाली तपासणी सुरू केली. त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी सुरुवातीला 10 लाख आणि नंतर तडजोड म्हणून 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय. पानटपरी चालकाने पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर त्यांनी वेळ मागितला. याच दरम्यान चालकाने स्थानिक पत्रकार संदीप नवसे यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकारांनी संशय आल्याने संबंधितांकडे ओळखपत्राची मागणी केली आणि उपनगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तपासणीमध्ये सादर करण्यात आलेली ओळखपत्रे बनावट असल्याचे समोर आले. यानंतर ठाणे येथील 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. बनावट अधिकारी बनून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिलाय. 24 नाशिक एक्सप्रेस न्यूज नाशिक.